रसिक श्रोते नमस्कार. हायपेशिया ही ग्रीक साम्राज्याचा भाग असलेल्या इजिप्त शहरातील एक गणितज्ञ. तत्कालीन जगातील स्त्रिया ज्यावेळी चूल आणि मूल या संकल्पनेत अडकून पडल्या होत्या अथवा त्यांना अडकवण्यात आलं होतं, अशा वेळी हायपेशिया ही अलेक्झांड्रियाच्या विद्यापीठात एक प्रतिष्ठित शैक्षणिक आयुष्य जगत होती. गणिती क्षेत्राच्या चिकित्सेच्या आधारे शोध लावत होती. अंधकारात निपचित पडलेल्या समाजाला सत्याच्या मार्गाने घेऊन जात होती. तत्कालीन इजिप्त शहरातील समाजाला जागा करू पाहणारं असत्याविरुद्धचं एका स्त्रीचं हे पहिलंच बंड होतं. सत्याचा शोध घेणारं आणि अवघ्या जगाला सुंदर करू पाहणारं हे बंड मात्र तत्कालीन ख्रिश्चन धर्म मार्तंडांना पचणारं नव्हतं आणि म्हणूनच सिरिन या रोमन साम्राज्यातील एका प्रख्यात धर्मगुरूंनी हायपेशियाची इजिप्त शहरातून नग्न धिंड काढली आणि दगडाने ठेचून तिला संपवली. इतकंच काय तर महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये डॉक्टर विश्राम घुले यांची 6 ते 7 वर्षाची कन्या काशीबाई शिकायला जाऊ लागली. म्हणून तत्कालीन प्रतिगामी लोकांनी काचांचा कूट भरून तयार केलेला लाडू काशीबाईंना खायला दिला आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे काशीबाईंचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकूणच काय तर काळ कुठलाही असू दे, जेव्हा कधी स्त्रीनं चूल मूल याच्या पलीकडे जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि समाजाच्या परिवर्तनाला दिशा देण्याचं काम केलं, त्यावेळेस एकतर तिच्या चारित्र्याचं हनन केलं गेलं किंबहुना तिच्या चारित्र्यावरती सुरक्षितता नावाचं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र इतकं सगळं असून सुद्धा रूढी, प्रथा, परंपरा ही सगळी जोखंड म्हणून खऱ्या अर्थानं स्त्रीनं परिवर्तनाची सुरुवात केली आणि हीच परिवर्तनाची नांदी आपल्या समोर मांडण्यासाठी उभी आहे. नमस्कार, मी कुमारी अहिनवे श्रद्धा सुरेश. विषय मांडते स्त्री समाजाच्या परिवर्तनाची जननी. मुळात प्रस्तुत विषयाची मांडणी करत असताना परिवर्तन म्हणजे नेमकं काय ही संकल्पना पण लक्षात घेणं गरजेचं आहे. परिवर्तन म्हणजे समाजामध्ये घडत चाललेला बदल आणि मग हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनेकदा क्रांत्या कराव्या लागतात, बंड पुकारावे लागतात आणि मग काळानुरूप स्त्रियांनी स्वतःच्या स्वरक्षणासाठी आणि स्वतःच्या अस्तित्व निर्माणासाठी केलेला हे बंड समाजाला परिवर्तनाची एक नवी दिशा द्यायला लागतं. फ्रेडरिक एंगल्स यांनी त्यांच्या दी ओरिजिन ऑफ द फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे इतिहासाच्या प्रारंभीच्या काळात समाज हा मातृसत्ताक होता. त्यामुळे शेतीचा शोध जरी महिलांनी लावला असला तरी देखील शेतीची उत्पादन व्यवस्था हळूहळू पुरुषांकडे गेली आणि मग मातृसत्ता आणि पितृसत्तेच्या झालेल्या या संघर्षात स्त्रियांचा नेमका पराभव झाला आणि मग तिथून पुढे खऱ्या अर्थानं जेव्हा तिचं खच्चीकरण झालं तेव्हा तिला कळलं की आता परिवर्तनाची गरज आहे आणि मग तिनं या परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग महाराष्ट्राचा जर विचार केला तर मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची सुरुवात झाली ती वारकरी संप्रदायाच्या काळखंडामध्ये. म्हणजे डोईचा पदरात आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी असं म्हणत स्त्री स्वातंत्र्याचा अट्टहास करणाऱ्या संत जनाबाई असतील किंवा मग देहीचा विटाळ देहीचा जन्माला असं म्हणणाऱ्या सोयराबाई असतील. इतकंच काय तर या जगाला शांततेचं पसायदान सांगणारे ज्ञानोबा आहे जेव्हा याच जगावरती रुसून झोपडीमध्ये स्वतःला बंद करून देतात ना त्यावेळेस तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणून ज्ञानोबा रायांना या समाजाचं परिवर्तन करण्याची दिशा देण्याचं काम, मुळात त्यांचा जन्म करण्याचं काम हे संत मुक्ताबाईंनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून मला वाटतं स्त्री समाजाच्या परिवर्तनाची जननी आहे. मुळात याच्याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेलं स्त्री शिक्षणाचं काम आणि त्याचाच परिणाम म्हणजे या व्यासपीठावरती उभे राहिलेल्या मुलींपर्यंत येऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो हे परिवर्तन होय. मग याही पुढे जाऊन विचार करायचा झाला तर शाहबानो नावाची एखादी मुस्लिम महिला ज्यावेळेस 3 तलाकच्या विरोधामध्ये उभी राहते ना त्यावेळेस ती देखील मुस्लिम समाजाच्या परिवर्तनाची जननी झालेली आपल्याला पाहायला मिळते. किंबहुना किचन कॅबिनेट म्हणून ज्यावेळेस इंदिरा गांधींच्या कॅबिनेटला चिडवण्यात येत होतं त्यावेळेस त्याच इंदिरा गांधी पंतप्रधान म्हणून खऱ्या अर्थानं या राजकारणामध्ये परिवर्तनाची जननी म्हणून नावारूपाला येतात ना तिथं खऱ्या अर्थानं स्त्री काय करू शकते हे आपल्याला पाहायला मिळतं. मग याच्याही पुढे जाऊन जर विचार करायचा झाला तर सध्याच्या कालखंडामध्ये संजीवनी चव्हाण नावाचे एखादी डॉक्टर ज्यावेळेस मिसलिडिंग ORSच्या नावाखाली 8 वर्ष लढा देते आणि मग अंतिमतः तिच्या लढ्याला यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्त्रियांनी केलेलं परिवर्तन हे आपल्याला पाहायला मिळतं. मग एक गोष्ट या विषयाच्या संदर्भात लक्षात घेणं मला गरजेचं वाटतं की परिवर्तन हे घडत असताना ते परिवर्तन स्वीकारणारा समाज असणं देखील गरजेचं असतं आणि काळानुरूप तो समाज इथं आपल्याला भेटत गेलेला पाहायला मिळतो. पण 2025 मध्ये मिसेस नावाची एखादी मूवी येते आणि त्या चित्रपटामध्ये स्त्रीने तिच्या आयुष्यामध्ये कसं परिवर्तन घडवून आणलं, तिच्यावरती होणारे अन्याय अत्याचार या विरोधामध्ये कसा आवाज उठवला आणि इथल्या समाज व्यवस्थेनं घालून देणाऱ्या एखाद्या
त्या प्रतिविरोधामध्ये कशी ती उभी राहिली, सक्षमपणे बोलू लागली, ही गोष्ट ज्यावेळेस दाखवण्याचं काम केलं जातं तेव्हा त्या मिसेस मूवीच्या विरोधामध्ये इथले सो कॉल्ड तरुण आवाज उठवायला सुरू करतात आणि मग आमचा संसार व्यवस्थित राहील का हा प्रश्न ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो ना, तेव्हा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की स्त्रियांनी केलेलं परिवर्तन सध्याच्या काळामध्ये सहन करण्याची ताकद इथल्या पुरुषांमध्ये राहिलेली नाही, ती ताकद निर्माण होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि याही पुढे जाऊन जर बोलायचं झालं तर मला वाटतं स्त्रीनं निर्माण केलेल्या या परिवर्तनामध्ये कुठेतरी मागच्या काळामध्ये पुरुषांचा हात देखील असलेला पाहायला मिळतो. त्यामुळं पुरुषांनी या काळातही जर स्त्रियांना असा सपोर्ट केला तर कदाचित येत्या काळात स्त्री देखील अजून मोठ्या पद्धतीनं या समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची ताकद ठेवू शकते. हाच परिवर्तन घडलेलं सहन करण्याची ताकद इथल्या पुरुषांमध्ये निर्माण व्हावी यासाठी प्रज्ञादाय पवारांच्या शब्दात इतकंच की माझ्या आता रुजलेल्या तुला पाजेलं दूध करून यायचं, माझ्या आता रुजलेल्या तुला पाजेलं दूध करून यायचं, तुला माणसात आणेन मी, तुला माणसात